नहीं नहीं, वो देखिए एम्बुलेंस कैंप इस महाराष्ट्र का। हाँ, तो एम्बुलेंस कैंप जो है वो अलर्ट किया है विजयवाड़ा जिला एलओपी ने, कहा है कि 8,000 करोड़ जो है वो इन्फ्लेटेड प्राइस है और टेंडर्स जो दिए हैं वो क्लोज 8 को दिए हैं मिनिस्टर्स। कैसे देखते हैं इस चीज को? 4,000 करोड़ इज सपोज टू बी अ मैक्सिमम। 8,000 करोड़ का अगर इस राज्य में एम्बुलेंस घोटाला होता है, 8,000 करोड़ का, 800 करोड़ का 8,000 करोड़ हो गया। और ये टेंडर्स के लिए एक अफसर के ऊपर प्रेशर लाया गया। सबको मालूम है हेल्थ डिपार्टमेंट का ये सबसे बड़ा घोटाला नहीं, इस राज्य का सबसे बड़ा घोटाला है। घोटालेबाज सरकार में बैठे हैं, मुख्यमंत्री दावोस में है। 8,000 करोड़ के घोटाले के ऊपर कोई बोलने को तैयार नहीं है। कौन सी सेवा जनता को मिल रही है? आप देखिए, 800 एम्बुलेंस है, एक एम्बुलेंस 50 लाख की है। मैंने हिसाब देखा है वो पूरा। और 8,000 करोड़ का हिसाब कहां से लाया? ये पैसा कहां जा रहा है? किसके किस्से में जा रहा है? महाराष्ट्र में है या दिल्ली में या गुजरात में? ये पैसा कहां जा रहा है? टेंडर किसको मिला है? किसका रिश्तेदार है? एजेंसी क्या कर रही है? चाहे ईओडब्ल्यू हो, चाहे ईडी हो, चाहे सीबीआई हो, क्या कर रही? इतना बड़ा घोटाला आपके सामने आया है और आप 2, 4, 5 लाख के लिए अपोजिशन के जो लोग हैं, हाँ, उनको अरेस्ट करने जा रहे हो। और 8,000 करोड़ का घोटाला, एम्बुलेंस घोटाला। कहां गए हो कोविड सेंटर वाले? कहां गए हो खिचड़ी वाले जो बार बार सवाल पूछते हैं ना? कोविड सेंटर में घोटाला, खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन में घोटाला। 1 रुपया का घोटाला नहीं है, लेकिन 8,000 करोड़ का घोटाला जिस तरह से सामने आया है उसके बारे में सरकार चुप है, उनके सब एजेंट चुप है, एजेंसी चुप है। ऐसा राज्य चल रहा है क्या? क्या ये पैसे से विधायक जो टूट गए हैं उनको चुप करने के लिए पैसा यूज हो रहा है क्या? क्या ट्राइब्यूनल को पैसा गया है हमारे खिलाफ फैसला देने के लिए? हमें सब कुछ मालूम है, देख लीजिए। तो यूपी के मुख्यमंत्री का बयान आया, आपने कहा था कि मंदिर 3 किलोमीटर दूर बना रहे हैं, तो उनका बयान आया कि अंगूर नहीं मिले तो खट्टे। नहीं, हम कोई अंगूर खट्टे नहीं है। हम अंगूर के लिए काम नहीं करते, अंगूर वाले आप हैं। जो फैक्ट सामने आया है उसके तथ्य के आधार पर हमने बात की। अब सिर्फ मैं नहीं बोल रहा हूं, बहुत जो एक्सपर्ट है ये उनकी बात है। इस शुभ अवसर पर मैं किसी के ऊपर टीका टिप्पणी नहीं करना चाहता हूं। योगी ने ये भी कहा है कि रामचंद्र के ऊपर कोई नहीं है, शंकराचार्य को लेकर भी कहा के ऊपर कोई नहीं। कल तक तो शंकराचार्य सब कुछ थे इस देश में हिंदुत्व के लिए। अचानक आप शंकराचार्य को मानने को तैयार नहीं है। शंकराचार्य जो 4 पीठ है प्रमुख हिंदू धर्म के, हिंदुत्व के, उनके धर्माचार्य है और हम उनकी बात सुनते हैं। उनकी बात इस देश का हिंदू मानता है। अब योगी जी, मोदी जी या पूरा बीजेपी एक 5वां पीठ बनाने जा रहा है खुद का, बीजेपी का, तो हम क्या कर सकते? जब तक आपकी सरकार है तब तक ये पीठ चलेगा। बोला काय हो गया? अभी तुमचं काय आहे? या दोन्ही ज्या घटना आहेत, सुरज चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत, राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत, हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने
शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव गेल्या काही दिवसापासून होता. त्यांच्यावर आहे, रवींद्र वायकरांवर आहे. मी सांगतो ना की तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाई केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारच्या निरोप, धमकीवजा निरोप त्यांना येत आहेत. सूरज चव्हाण यांनी ऐकलं नाही, ते चौकशीला सामोरे गेले. 2 दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक केली. ही राजकीय अटक आहे. मुंबई महानगरपालिकेनं करोना काळात, कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलंय. तो काळ होता एकमेकांना मदत करण्याचा, तो काळ होता कागदपत्रांशिवाय सेवा पुरवण्याचा, तो काळ होता झोकून देऊन काम करण्याचा, आपला जीव धोक्यात घालून काम करण्याचा. त्या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली. त्या काळामध्ये गोरगरिबांना, स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी वाटप झालं. तरीही अनेक खोटी प्रकरण उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरण निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. आणि काल सूरज चव्हाणांना अटक झाली. लोकांच्या चौकशा सुरू आहेत. आम्ही त्याला सामोरे जाऊ. माझा प्रश्न इतकाच आहे की 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं. 138. किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ईडीने समोर आणावं. किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं. किमान 38 अशा कंपन्या आहेत. 38 आकडा मी परत सांगतो. 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही, पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाची बिलं उकळली. आणि हे सगळे आणि त्यांचे म्होरके हे आज शिंदे गटात किंवा बीजेपीत आहेत. हे सगळे ज्यांनी कोट्यवधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटतंय, ते सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटामध्ये आहेत, बीजेपीत आहेत किंवा बीजेपीची संबंधित त्या संस्थाने एनजीओ आहेत. आणि त्यांची चौकशी केली नाही. सूरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते शिंदे गटामध्ये आहेत. त्यांना अटक झाली. तुम्हाला कोणते माहिती आहेत? सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत. असे एकूण 4 लोक जे सूरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहेत. म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सूरज चव्हाण यांना अटक झाली. मी भविष्यात लवकरच ती नावं सांगेन त्या 35 संस्थांची, एनजीओची. त्यांचे फोन बंद आहेत. त्यांना बोलवण्यात आलं नाही चौकशीसाठी. आणि या सगळ्यांचे बॉसेस आज मिंदे गटामध्ये आहेत. हे पैसे कुठे गेले, कोणाकडे गेले स्पष्ट आहे. हे पैसे मिंदे गटाकडे गेले, त्यांच्यावर कारवाई नाही. 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आला. समोर स्पष्टपणे 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा. 800 अँब्युलन्स घेण्यासाठी 8,000 कोटीचं टेंडर जबरदस्तीनं काढण्यात आलं आरोग्य खात्यात. त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या ना. आपणच छापलंय, आपणच दाखवताय. एजन्सीने काय कारवाई केली? दौंडचा भीमा पाट्य साखर कारखाना मी सतत बोलतोय. 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आमदार भाजपचे राहुल कुल यांनी केलेलं आहे. कागदावर आहे. दादा भुसे गिरणा मोसम सहकारी कारखाना 168 कोटीचा शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार आहे. तानाजी सावंत यांचं सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण, भरतीचं प्रकरण, बदल्या बढत्यामध्ये
शेकडो कोटीचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला, एजन्सीला दिसत नाहीत. आणि कोरोना काळामध्ये ज्याने उत्तम सेवा बजावली, उत्तम काम केलं, लोकांना जगवलं, है ना. तुम्ही फक्त राजकीय सुडाने जर कारवाई करणार असाल तर आमची या सगळ्या बाबतीत लढण्याची, संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव येतोय. जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही. रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे. सुरज चव्हाण त्या दबाव तंत्रातून गेलेले आहे. शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे. पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत. तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत. काल बेळगावचे मुख्यमंत्री बेळगाववर होते. ते बेळगावात पत्रकारांशी बोलताना असं विधान केलं की महाराष्ट्र सरकारने त्यांच्या योजना या महाराष्ट्रात राबवाव्यात, बेळगावात अधिकाऱ्यांनी येऊ देखील नाही. महाराष्ट्रातील कोणती योजना. बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे. तो कर्नाटकचा ना महाराष्ट्राचा, अशी ती स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते दावा करतात मी बेळगावच्या आंदोलनात जेलमध्ये होतो. अजूनपर्यंत जेलमध्ये असल्याचा पुरावा समोर आला नाही. जर त्यांनी बेळगाव प्रश्नावर एक जरी लाठीकाठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावरती आपलं तोंड उघडायला पाहिजे. उघडू द्या, मग आम्ही बघू. हो गया, आप बोलिए. सूरज चौहान को ईडी ने अरेस्ट किया और राजन साळवी के यहाँ पे. सूरज चौहान हमारे पार्टी के सेक्रेटरी है. राजन चौहान हमारे विधायक है. साळवी हमारे विधायक है. राजन साळवी हमारे विधायक है, पार्टी के डिप्यूटी लीडर है. बहुत ही निष्ठावान, लॉयल दोनों हमारे पार्टी के लीडर्स है. जिस तरह से एजेंसी ने उसके ऊपर रेड्स किया, अरेस्ट किया है, वो पूरा राजनीतिक बदली की भावना से ये काम चल रहा है. उनके ऊपर दबाव है पार्टी छोड़ो. हमारे 3 प्रमुख नेताओं पर दबाव है पार्टी छोड़ने का. रविंद्र वायकर, राजन साळवी, सूरज चौहान, तीनों भी झुके नहीं है. आप कुछ भी करो, हम पार्टी नहीं छोड़ेंगे. तो उनके ऊपर रेड्स, अरेस्ट एक एक्शन हो गया है. कोविड काल में मुंबई महानगर पालिका ने बहुत ही बढ़िया काम किया पूरे देश में. चाहे कोविड सेंटर्स हो, जंबो सेंटर्स हो, चाहे जो वर्कर्स है, गरीब लोग हैं, उनके लिए खाने का इंतजाम हो. उस वक्त कागज बनाओ, टेंडर्स निकालो, ये निकालो, टाइम नहीं था. लोगों को बस जीने के लिए एक सहारा चाहिए था, वो हम दे रहे थे. और आप इतने साल के बाद आप ये सब निकल रहे हो, आपको शर्म आनी चाहिए. उत्तर प्रदेश में मुर्दे गंगा में बह रहे थे. गुजरात में स्मशान में जगह नहीं थी. हर स्टेट की हालत गंभीर थी. महाराष्ट्र ने हमने कंट्रोल किया था, लोगों को बचाया था. और हमको आप इस प्रकार से प्रताड़ित करने जा रहे हो. कोई घोटाला नहीं हुआ है, ना कोविड सेंटर में, ना खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन में. लोगों ने काम किया है. जो लोग बीजेपी के साथ गए खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन वाले, उनको छोड़ दिया. सूरज चौहान के साथ उनके एक साथी थे जो ये काम कर रहे थे, वो मिंदे के साथ है. उनको अरेस्ट नहीं किया, लेकिन सूरज चौहान को अरेस्ट किया. ये चल रहा है हमारे राज्य में और देश में. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.